श्रोतेहो नमस्कार. राज्ञी सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाची सुरुवात भागवत ग्रंथ दिंडीनं झाली. हबप आदरणीय प्रद्युम्न कुलकर्णी गुरुजींच्या रसाळ वाणीतून भगवत भक्तांनी या कथेचा आनंद घ्यायला सुरुवात केली. आज पाहूया पहिल्या दिवसाचा वृत्तांत. या भागवत सप्ताहात आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच उद्बोधक कथाही ऐकायला आपल्याला मिळणार आहेत. चला तर मग मनोभावे ऐकूया भागवत कथा पुराण. सहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तं शृण्वन् प्रपठन् विचारण परो भक्त्या विमुच्येन्नरः अहमेवासमेवाग्रे नान्यद्यद् सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु नृतेष्वहम् एताव्यदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखातमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः सिन्धूरारुणविग्रहान् नयनान् माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरान् स्मितमुखीम् आपीनवक्षोरुहाम् पाणिभ्यां मलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्फलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणान् ध्यायेत् परामम्बिकाम् अरुणां करुणातरङ्गिताक्षीं धृतपाशाङ्कुशपुष्पबाणशापाम् अणिमादिभिरामृतां मयूखैः अहमित्येव विभावये भवानीं ध्यायेत् पद्मासनस्थां विकसितवदनां पद्मपत्रायताक्षीं हेमाभां पीतवस्त्रां करकलितलसद्धेमपद्माम्बराङ्गीं सर्वालङ्कारयुक्तां सततमभयदां भक्तनम्रां भवानीं श्रीविद्यां शान्तमूर्तिं सकलसुरनुतां सर्वसम्पत्प्रदात्रीं सकुङ्कुमविलेपनामलिकचुम्बीकस्तूरिकां समन्दहसितेक्षणां सुशरचापपाशाङ्कुशाम् अशेषजनमोहिनीं मरुणमाल्यभूषाम्बराय जपाकुसुमभासुरान् जपविधौ स्मरेदम्बिकाम्. ॐ नमः चण्डिकायै. सर्वांच्या हृदयी असलेल्या परमात्म्यास साष्टांग दंडवत करतो. श्रीमद भागवत कथा जी काही आहे ही गुरु शिष्यांची कथा आहे. आता मार्गशीर्ष मास चालू आहे. भागवतामध्ये असे अनेक विषय आहेत की जर एक विषय पकडावा आणि त्याने भागवत समजावून सांगावं तसं आपल्याला या सप्ताहामध्ये सद्गुरु कृपा आणि भागवत हा विषय पकडायचा आणि त्याच्यानुसार भागवत समजावून घ्यायचा आहे. त्यासाठी म्हणून भागवताच्या सुरुवातीला आजपासून 7 दिवसांपर्यंत सुरुवातीला आपलं भजन जे असणार आहे ते श्री गुरुनाथा तव चरणम हे अशा पद्धतीने आपण या भजनाने आपण सुरुवात करूया. सगळ्यांनी म्हणा श्री गुरुनाथा तव शरणम सद्गुरुनाथा तव शरणम कृपामूर्ते तव शरणम कृपामूर्ते तव शरणम
शरणं सद्गुरुनाथा तव शरणं श्रीगुरुनाथा तव शरणं सद्गुरुनाथा तव शरणं कालान्तका तव शरणं कालनाशका तव शरणं पूर्णानन्दा पूर्णपरेशा पूर्णानन्दा प्रार्थना श्रीधरा पङ्कजपदे प्रार्थना श्रीधरा पङ्कजपदे विपदारे कछि हो विपदारे कछि हो प्रार्थना श्रीधरा पङ्कजपदे प्रार्थना श्रीधरा पङ्कजपदे आरती करो तुझा भगवंता आरती करो तुझा भगवंता देहा श्री सहितं नमामि कपालमालाशिशेखराय दिव्यांबरायै च दिगंबरायै नमः शिवायै च नमः शिवायै. माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप जय देव सद्गुरु जय देव माये शक्ति अर्थ सद्गुरु रामी राम जय देव पार्वती वायु शक्ति आरती